अकाल मृत्यू मरण. बघा, कोविडमध्ये बरेचशा जणांचा मृत्यू झालेला आहे. परंतु अकाल मृत्यू म्हणजे काय? वय पूर्ण व्हायच्या आधी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा काळ पूर्ण झाला नाही तरी ते अकाल मृत्यू झालेला आहे. मग अशा मृत्यू झालेल्या माणसांची शांती, तृप्ती किंवा पिंडदान किंवा अशा काही गोष्टी होत्या की त्या काळात घडल्या गेल्या नाही आणि ते संस्कार व्यवस्थित झाले नाही. अक्षरशः जे एखाद्याचं शव असेल त्याची विडंबना झाली आहे. मग एखाद्या परिवाराच्या मनात ती शंका असते, प्रश्न असतो की आमच्या घरातल्या या व्यक्तीचा अशा प्रकारे दुर्घटनाग्रस्त मृत्यू झालेला आहे, कोविडमध्ये ते वारलेलं आहे, तर मग यांच्या आत्म्याच्या तृप्ती करण्यासाठी काय करावं असा आम्हाला मार्ग सांगा. बघा, बोधगया आणि नाशिकचं आपलं त्र्यंबकेश्वर महाराजांचं जे स्थान आहे त्यांना खूप अपवित्र मानलेलं गेलेलं आहे. बघा, नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन त्यांच्या नावाचं पिंडदान केल्याने अकाल मृत्यू असो किंवा कुठल्याही प्रकारचं जर अंत्यविधी त्याच्यावरती करता आला नाही तर त्याचा जो काही पातक असतो, जो काही त्याची आत्मा तृप्तीकरण असतं, त्याचा जर भास होत असेल तर हे नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन अवश्य हविधी करावं, पिंडदान करावं. त्याच्याने त्या व्यक्तीला मोक्ष त्वरित प्राप्त होतं. ओम कार्य.